महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. घर असो की कार्यालय, रस्ता असो की सार्वजनिक ठिकाण, प्रत्येक ठिकाणी महिलांना लक्ष केलं जात आहे. त्यामुळे महिला खरोखर सुरक्षित आहेत का असं बोलण्याची वेळ आली आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात तर ही महिला एका रुग्णालयात तपासणी करण्यासाठी गेली होती, पण तिला काय माहित की तपासणीच्या नावाखाली तिच्यासोबत भयंकर प्रकार घडणार आहे. या घटनेनं सर्वच जण आदरून गेले आहेत. ही घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोलापूर महापालिकेचं रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृह आहे. या ठिकाणी एक गर्भवती महिला एक्सरे काढण्यासाठी आली होती. सर्व आवश्यक बाबी पूर्ण केल्यानंतर ती एक्सरे रूम मध्ये गेली. तिथं गुरुप्रसाद इनामदार नावाचा टेक्निशियन होता. तोच एक्सरे मशीन ऑपरेट करत होता. त्यावेळी त्या महिलेला पुढे काय होणार आहे याची काही कल्पना नव्हती. एक्सरे काढायचा आणि घरी जायचं असं तिच्या डोक्यात चाललं होतं, पण पुढे भलतंच घडलं. या टेक्निशियनच्या मनात वाईट विचार आले. त्याने एक्सरे काढण्याच्या नावाखाली या महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य केलं. त्याने ही गर्भवती महिला हादरून गेली. तिने प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला. तिने थेट आपले घर गाठले. झालेल्या घटनेनं तिला धक्का बसला होता. तिने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनीही वेळ न दवडता हा सर्व प्रकार पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कानावर घातला. शिवाय याबाबतची तक्रार ही त्यांच्याकडे केली. झालेला प्रकार हा गंभीर होता, त्यामुळे तातडीनं चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले. चौकशी ही वेगाने करण्यात आली. ही चौकशी आरोग्य विभागाने केली. शिवाय त्याचा चौकशी अहवालही त्याच वेगाने महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला. अहवालावरून संबंधित कर्मचारी गुरुप्रसाद इनामदार याला तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. या गंभीर घटना आहे. एक्सरे काढण्याच्या ठिकाणी असे कृत्य होत असेल तर काय करायचे असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडलाय. शिवाय निलंबनाची कारवाई पुरेसे नाही तर त्याला कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी केली जात आहे.